नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स म्हणजे काय, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा त्यालाच सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन असंही म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपल्याला काय आहे, मी एकदा डेफिनेशन सांगतो, मग एक्झाम्पल थ्रू आपण बघूया काय आहे ते. चला, सगळ्यात पहिले काय म्हणते बघा, द व्हॅल्यू विच सॅटिस्फाय द इक्वेशन आर कॉल्ड सोल्युशन ऑर द रूट्स ऑफ द इक्वेशन. किंवा काय म्हणतं, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड जेव्हा होते तेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनला तेच त्याला रूट्स म्हणतात. ओके, चला मी काय म्हणतो, आता सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं बघा, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. याचा अर्थ याच्यामध्ये काय होतो, जी व्हॅल्यू आपल्याला 2 आणि 3 दिली ती व्हॅल्यू यामध्ये टाकली, काय ती जी संख्या आपल्याला दिलेली, आता इथे किती 2 3 आणि आणखीन एक आहे 4 या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये टाकल्या तर ते इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. सॅटिस्फाय म्हणजेच की हे इक्वेशनची व्हॅल्यू इक्वल टू 0 आली पाहिजे. ओके, चला आता मी काय सांगतो, 2 यामध्ये टाकून बघू आपण. 2 टाकला तर 2 इंटू एक्स म्हणजे एक्सच्या जागेवर काय 2 घेतला एक्स च्या जागी तर स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस 6 इक्वल टू 0. म्हणजे हे सर्व सॉल्व करून आपल्याला 0 भेटलं पाहिजे. किंवा ही जी लेफ्ट हँड साइड आहे ना आपली, ही काय आहे, लेफ्ट हँड साइड ही राईट हँड साइड आहे. ओके, हे असं इक्वल टू आहे, ही राईट हँड साइड ही लेफ्ट हँड साइड. ही जी लेफ्ट हँड साइड सॉल्व करून जे आपल्याला उत्तर भेटेल ते राईट हँड साइडच्या इक्वल टू असलं तर ते काय झालं, त्याचं रूट्स किंवा सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. टाकलं आपण, 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस 5 दुने 10 प्लस 6 प्लस 6 आणि 4 किती येणार 10 मायनस 10 हे प्लस मायनस 10 किती झाला 0. बघा इक्वल टू 0 म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. सो 2 is the root of this equation किंवा सोल्युशन. 2 हे त्याचं सोल्युशन आहे. आलं लक्षात. आता 4 टाकून बघू आपण, काय 4 स्क्वेअर मायनस 5 इंटू 4 प्लस 6 इक्वल टू 0. ओके, 4 चा वर्ग 16 मायनस 5 चोक 20 प्लस 6 इक्वल टू 0. 16 आणि 6 किती झाला, 16 4 20 22 मायनस 20. ओके, किती आला, 22 मधून 20 गेला राहिला 2. बघा इकडे किती आपला 0 आहे का, लेफ्ट हँड साइड नॉट इक्वल टू राईट हँड साइड. सो 4 इज द नॉट रूट ऑफ दिस इक्वेशन किंवा सोल्युशन नाही. म्हणजे हे सर्व सॉल्व करून राईट हँड साइडला जी संख्या दिलेली आपल्याला ती आली पाहिजे. किंवा हे सॉल्व करून ते इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. सॅटिस्फाय म्हणजे की पूर्णतः सॉल्व करून त्याचं 0 मध्ये उत्तर आलं पाहिजे किंवा जे उत्तर आपल्याला दिलेलं आहे ते आलं पाहिजे. ओके, आलं, त्यालाच रूट्स म्हणतात. आणि हे रूट सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टर मधलाच. रूट्स काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ते आपण पुढे बघू. आता हे 3 जे आहे, 3 ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे का सोल्युशन आहे का ते तुम्ही एकदा चेक करा, बघा, सॉल्व करा आणि मला कमेंट मध्ये सांगा. आता जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बघा, काय रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर 2. जेव्हा हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याला आपण सॉल्व करू कोणत्या पद्धतीनं, ते कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व करू तर याचे नेहमी किती रूट्स येणार, 2 रूट्स येणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लस इक्वल मायनस काय नाही, किती लक्षात ठेवा, काय क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व केल्यावर किती रूट्स येणार 2. ओके, म्हणजे त्याचं सोल्युशन किती असणार 2. आलं लक्षात. हा क्वेश्चन एमसीक्यू ला येतो. काय म्हणतो, दिलेलं असतंय द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार 2 3 4 5 किती 2. कारण की डिग्री ऑफ दिस इक्वेशन हायेस्ट पॉवर किती आहे 2. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स सोल्युशन किती येणार 2 2. व्हेरी
व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर द MCQ 1 मार्क्स. ओके, आलं लक्षात? चला, यामध्ये पण आणखीन एका टाईपचा क्वेश्चन येतो की के व्हॅल्यू वाला क्वेश्चन मी तुम्हाला तो पुढे एक्सरसाइज मध्ये करेल आणि तो त्याचा कन्सेप्ट सांगेल. काय दिलेलं असतं की रूट्स दिलेला असतो आणि के व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ एक्सरसाइज प्रॉब्लेम. तोपर्यंत धन्यवाद.